हुंडाबळी थांबवायच्या असतील तर मी एक लक्षात घ्या, आपण लक्षात घेतलं पाहिजे आपले कायदे चांगले, परंतु त्याची यंत्रणावर असणारा व्यक्ती तो सक्षम पाहिजे आणि कायद्याने शिक्षा होईल नाही होईल त्या पलीकडे मुलीच्या माहेरकडचे आणि मुलीकडच्या सासरकडचे दोघांकडेही आपल्या लेकराला समजून घेण्याच्या, तिच्या ज्या व्यथा त्या ऐकून घेण्याची ताकद ही असली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या घटना गोरगरिबापासून सगळ्या जाती धर्मातल्यांना एकच कायदा दिलेला आहे, परंतु तरी थांबत नाहीये. मग याला दोषी मला असं वाटतं की मी एक थोडा वेळ वकील म्हणून जर बाजूला राहिले तर या हुंडाबळीला कारणीभूत जेवढे सासरची विकृती आहे तेवढेच माहेरचे पण जबाबदार आहेत, कारण का त्या स्वतःच्या लेकराला समजून घेत नाही. तुम्ही आमच्याकडनं मेणबत्तीची श्रद्धांजली वाहिली, खरं माझा याला विरोध आहे. या मेणबत्तीनी ही जी वृत्ती आहे ना त्यांना पेटवलं पाहिजे तर आपल्या आया बहिणी जगणार आहेत. ही फार म्हणजे दरवेळी आपण शो घेणार, आपण बोलणार, ती गेल्यानंतर आपण म्हणणार नाही तिला न्याय मिळाला पाहिजे. की जिवंत असताना का नाही आपण तिला न्याय देऊ शकत याचा विचार केला पाहिजे. आपण तिला वाचवू शकलो नाही. अशा अनेक हजारो महिला आहेत ज्या आजही समाजामध्ये बळी ठरतायत, त्यांचा जीव जातोय. मग आपण कसले पुढारलेले आहोत हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. नाही, आपण पुढारलेले आहोत की नाही आता याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागले. विलाजी, सुरुवातीला तर मुळात तुम्ही पुण्यात येऊन हा विषय लोकांसमोर महाराष्ट्रात आणि देशात आणताय, त्याबद्दल आता ह्या अशा गंभीर विषयात तुमचं आभार मानावं की नाही माहीत नाही. मुद्दा असा आहे की वैष्णवी हगवणे ही आमची एक कन्या त्यावेळी असंच हुंडाबळीला बळी पडली. तिच्यासाठी मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्यावेळी की या अशा केसेसला मकोका लावा. आणि मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या दौऱ्यात त्यांना प्रश्न विचारलेला, ते म्हटले आम्ही विचार करतोय. आता वैष्णवी ते आता ह्या दीप्तीपर्यंतचा विचार करायचीच पद्धत आहे का अजून? प्रॉब्लेम असा आहे की शासकीय व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, रुपालीताई म्हटल्या तशा कौटुंबिक ह्याच पुण्यात आम्ही एक सर्व मराठा समाजातले पुढारलेले लोक एकत्र येऊन बसून ठरवलं की ज्या ज्या महिलांना असा त्रास होतोय त्या कुटुंबांना एक सक्त ताकीद द्यायची, त्यांच्या सगळ्या व्यवहारांवर त्यांना कडक अशा पद्धतीने शासन होईल का समाजाच्या दृष्टीने याची बैठक झाली. त्यानंतरही असे होतात, याचा अर्थ लोक शहाणे झाले नाहीत. मला एकच फक्त मुद्दा ह्याच्यात प्रकर्षाने जाणून द्यायचा आहे. आता एक 150-200 वर्ष झालीत. राजा राममोहन रॉय यांनी सतीची चाल बंद करायला इंग्रजांनाही पत्रव्यवहार केला, इंग्रजांनी धमक दाखवली आणि ते बंद केलं. आताही काही महिला, आता विचार पद्धत अशी सुरू झाली की या महिलांचं काही अस्तित्वच नाही असं दुर्लक्षित करायचं. ही जी पद्धत आहे ती परत रिटर्न यायला लागली, कारण ती पर्क्युलेट झाले वेगवेगळ्या समाजांच्या घटकांमध्ये. मला एक जाणीवपूर्वक सांगतो मी, पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणतो आपण, सुशिक्षित आणि हा ब्राह्मणी कल्चर असलेलं शहर समजलं जातं देशात. ब्राह्मणांच्या कुटुंबात अशी हुंडाबळीचे केसेस झालेले नाहीत. मी हे जाणीवपूर्वक याच्यासाठी सांगतोय की जे त्यांच्या संस्कृती घेऊन पुढे जातात, आम्ही पुढारलेले आहोत म्हणतात ना, त्या सर्व समाज घटकांनी, फक्त मराठा समाज असा नाही, माळी समाज असा नाही, प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे की आपण कुठल्या दिशेला चाललो आहोत. बरोबर. एक मुद्दा, हुंड्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळतीये आणि त्यामुळे हे सगळं होत आहे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच. केवळ खोट्या प्रतिष्ठेपायी मुलींची थाटामाटात लग्न लावून द्यायची आणि त्याच्यात त्यांना काहीच गैर वाटत नाही की आपण हुंडा देतोय. ही मानसिकता काय या समाजात तयार झाली आहे की गाडी दिली म्हणजे प्रतिष्ठा, 35 तोळे सोनं दिलं म्हणजे प्रतिष्ठा. अरे तुम्ही हुंडा देताय आणि आपली मुली विकताय. तेवढं देऊन सुद्धा पुन्हा जीव द्यावा लागतो, हे काय? नक्कीच. आणि हे घडण्यामागची मानसिकता हीच आहे की घेणारा घेत जातो आणि देणारा देत जातो. पण हे थांबवायचं कुणी? हे थांबवण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. मात्र याच्यामध्ये माहेरची लोक सुद्धा सामील असतात. जर आज आपल्या या तृप्ती चौधरीच्या केसमध्ये बघायला गेलं तर आई वडिलांना तिच्या माहित होतं की मुलीचा गर्भपात झालेला आहे, तरी सुद्धा त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सासरच्यांच्या विरोधात तक्रार सुद्धा दाखल केली नाही, त्याला विरोध देखील केला नाही. मात्र मुलीला अजून हाल अपेष्टा सहन करण्यासाठी, तिला सासरी जाण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रवृत्त केलं. मग यामध्ये चूक नेमकी कुणाची? हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. कुणाची? झिरो टॉलरन्स.
आज आपण 2026 मध्ये आहोत आणि 2026 मध्ये असताना सुद्धा झिरो टॉलरन्स ज्या पद्धतीने हुंड्याच्या विरोधात असायला हवं तसा नाहीये आणि मानसिकता का फक्त नाही व्यक्ती कोण जबाबदार आहे याला? नाही, याचा समाज जबाबदार आहे, प्रशासन जबाबदार आहे. आपण ज्या पद्धतीने याच्यावर जागृती होणं आवश्यक आहे, याच्याबरोबर कडक कायदे सुद्धा असतील, परंतु त्याचा काही परिणाम होत नाही. शेवटी काय होतं, पोलीस स्टेशनला आपण जातो, एका ठराविक स्तरानंतर गोष्टी मॅनेज होतात, परिवार, समाज, लोक काय म्हणतील ह्या चक्रव्यूहात आपण अडकतो, नंतर परत तो विषय दाबला जातो. त्यामुळे ह्याच्यावर कडक आणि ताकदीने हा विषय पुढे नेणं गरजेचं आहे. ठीक आहे, कायदेशीर मुद्दा हा. याच्यामध्ये एक दोन गोष्टी मी ही जी केस आहे याचा काही पुण्याच्या जवळची असल्यामुळे थोडासा स्टडी आहे. याच्यामध्ये तुम्ही एक पहा की त्या मुलीला सर्वात म्हणजे वारंवार तिच्याकडे मागणी केली गेली. पहिली 10 लाखाची मागणी, मग पैशाची मागणी, मग तोळ्यांची मागणी. माझं पालकांना, आम्ही सगळेच काही वर्षांनी आमच्या मुलामुलींचे पालक होणार आहेत. याच्यामध्ये एकच माझी सगळ्यांना विनंती आहे महाराष्ट्रातल्या पालकांना, ज्यावेळेला पहिल्यांदा मागणी होते ना तीच तुम्ही धोक्याची घंटा आहे असं समजून सुधारलं पाहिजे. मग आपल्या लेकीचा संसार आहे, मग जा रे बाळा ह्या वेळेला जाऊ देत, दुसऱ्या वेळेला जाऊ देत. थोडं कुठेतरी पालकांना अंदाज आला पाहिजे किंवा तो घेता आला पाहिजे एवढ्या वर्षाच्या अनुभवावरनं, की पहिल्यांदा पैसे मागितले, पहिल्यांदा काहीतरी मागणी केली, तिथंच याची प्रवृत्ती काय, याची लायकी काय ही कळली पाहिजे आणि तिथंच कंप्लेंट करून तिथं कारवाई सुरू केली पाहिजे. ही माझी मागणी. कारवाई सुरू केली. एक गोष्ट प्रामुख्याने तुम्हाला मी सांगू इच्छितो, जो श्रीमंत आहे, तुम्ही आता बघा गेल्या कित्येक वर्षापासूनचा इतिहास जर तुम्ही पाहिला, हुंडाबळी कोणाच्या घरात होतो, तो श्रीमंताच्या घरामध्ये होतो. आणि काय झालंय, खोट्या प्रतिष्ठेपोटी मुलीच्या घरचे सांगतात आम्ही मुलाला मर्सिडीज दिली, आम्ही मुलाला 10 एकर जागा दिली, आमच्यातली 5 एकर दिली, आणि हे अशा पद्धतीची अक्षरशः चुकीच्या पद्धतीची प्रथा पडलेली आहे. मुलाकडनं अपेक्षा काय चालू होतात, एक तर पहिली गोष्ट प्रत्येकाला श्रीमंत घर पाहिजे असतं, मग श्रीमंत घरापासून ही सुरुवात होतो. पण मुलगी शिकलेली आहे, तर तिच्यामध्ये ही ताकद नाहीये का की आपल्याला जर असा त्रास होतो तर आपल्या घरच्यांना सांगितलं पाहिजे. पण घरच्यांना सांगितलं तर घरच्यांनी प्रथम दर्शनी लगेच पुढे यायला पाहिजे आणि अशा म्हणजे कंप्लेंट केली पाहिजे. माझ्या ओळखीतले असं नाव सांगणं योग्य नाही, परंतु असे सुद्धा काही अधिकारी आहेत, म्हणजे त्यांचा रेट असतो. IAS अधिकारी असेल, IPS असेल किंवा क्लास 1 अधिकारी असेल, तो वेगळ्या डिपार्टमेंटला असेल, तर त्यांचे रेट असतात 2 कोटी रुपये, 5 कोटी रुपये, त्याशिवाय होत नाही. मुलगी कितीतरी शिकलेली असेल, मग त्याला सुद्धा प्रतिष्ठा आहे. या जी घरात आपण- सुद्धा एक गोष्ट आहे, या घरात सुद्धा ज्या मुलीचे सासरे आहेत शिक्षक आहेत, आणि आई सरपंच आई आहेत. सरपंच आहे. म्हणजे मी तर म्हणतोय की कायदा पहिला माझ्या दोन्ही राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, जे कायदे मंडळात कायदे करतात त्यांना माझी एक विनंती असेल की असे प्रकार झालेला गुन्हा जेव्हा सिद्ध होईल ना त्यावेळेला ह्यांना आजन्म निवडणुकीची पहिली बंदी घातली पाहिजे. म्हणजे मला तरुणांची मतं जाणून घ्यायची. आजचा तरुण काय विचार करतो हे मला जाणून घ्यायचं. मी तुमच्याकडे एका मुद्द्यानंतर आहे, तर मला कायदेशीर बाजू समजून घ्यायची आहे. त्यांनी सांगितलं की कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी नाही, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे धाक नाहीये. वस्तुस्थिती काय? कायद्याची अंमलबजावणी, कायद्याच्या पातळीवर काम करतोय. आपल्या बोलण्याची आपण जी मग सुरुवात नीती का केली, नाही? आपल्या बोलण्याची आपण जी सुरुवात केली ती म्हणजे आपण झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ थांबलेलो आहोत. प्रत्येक पालकांना हे कन्फ्युजन आहे आता की आपली मुलगी झाशीची राणी व्हावी असंही आपल्याला वाटतंय, त्याच वेळेला ती सुसंस्कारित अशी, नम्र, विनयशील अशी व्हावी असंही वाटतंय. हक्क मागणाऱ्या स्त्रियांना आपण बदनाम करतोय की त्या घर मोडायला निघाल्यात, आणि हक्क मागितलं नाही की आपण मेणबत्त्या लावायला इथे येतो. आपण दुटप्पी भूमिका घेतो, समाज म्हणून आपण दुटप्पी भूमिका घेतो. मुलांना वाढवताना आपण दुटप्पी भूमिका घेतो. बोलायला लागली मुलगी तर तिला म्हणतो बोलू नको, नम्र वाग, लोक नावं ठेवतील. बोलली नाही तर तिची वैष्णवी होते, नाहीतर तृप्ती होते. कायदा काय करेल? कायदा हे करेल की जोपर्यंत तुम्ही पेन हातात घेऊन लिहित नाही तोपर्यंत पेन आपलं आपण काही करणार नाही. कायदा हे एक माध्यम आहे, त्या माध्यमातून आपले आपण हक्क मागू शकतो. कायद्याचा वापर करण्याच्या आधी कायदा काय आहे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. मुलींना आम्ही जेव्हा कायदा सांगायला जातो सामाजिक कार्यकर्ते म्हणून आणि वकील म्हणून, तेव्हा पालकांना वाटतं की आपल्या मुली शेफारतील, आपल्या मुली भांडखोर होतील, त्यांना तुम्ही कायदा सांगू नका असं पालक आम्हाला सांगतात. आता सर्वस्वी जबाबदारी पालकांची आहे आणि मुलांची आहे. मुली घाबरून गप्प बसतील, मुलांनी का नाही पुढाकार घ्यायचा, समाजाने का नाही पुढाकार घ्यायचा. खूप महत्वाचा मुद्दा आहे. मी ही जी नवी जनरेशन आहे त्यांच्याकडे जाणार आहे, पण एक या सगळ्यातला अँगल हा आहे की त्या मुलीला मुलगा होत नव्हता, वंशाला दिवा नाही म्हणून गर्भपात असेल किंवा त्याच्यानंतरचं टॉर्चरिंग असेल, छळ असेल, हे सगळं आजही आजच्या काळात सुद्धा ह्यांचे दिवे पेटवण्यासाठी, ह्यांच्या पुढच्याही जाण्यासाठी ह्यांना आजही मुलगाच का लागतो? आजही ती मानसिकता का जात नाहीये?
खरं तर हा प्रश्न जो आहे तो दीप्तीचा नाही किंवा वैष्णवीताईचा नाही, हा प्रश्न आहे तो समाजाचा आहे. आपल्याला माहिती आहे हुंडाबंदीची प्रथा असताना सुद्धा एका सदन कुटुंबातील मुलीचा बळी जातो. याचा अर्थ पैसा नाहीये, तुमची खोटी सामाजिक प्रतिष्ठा आहे. प्रत्येक वेळी तुमची खोटी सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी तुम्ही मुलीला सहन करायला लावणारा समाज सुद्धा तितकाच दोषी आहे. आत्महत्या म्हणून प्रकरण बंद करणं सोपं असतं, परंतु सततचा होणारा मानसिक छळ हा त्या आत्महत्यापेक्षा त्या गुन्हेगारीला जास्त प्रवृत्त करतो. आज एका वैष्णवीनं असेल किंवा तृप्तीनं असेल स्वतःची सुटका करून घेतली आहे कदाचित, पण अशा कित्येक महिला असतील, मुली असतील ज्या निमूटपणे छळ सहन करत असतील किंवा न्यायाच्या दारावरती जाऊन न्यायाची भीक सुद्धा मागत असतील. पण काय होतं जेव्हा न्याय मागायला जातात तेव्हा काय होतं? न्याय मागायला जाणं हा कायद्याच्या चौकटीत आपण गेल्यानंतरचा विषय आहे. पण मुळात कायद्याने संसार होऊ शकत नाही हे मी 20 वर्षाच्या संसारानंतर सांगतेय. कारण नवऱ्याने मारू नये हा कायदा असू शकतो, पण नवरा बायकोनी मिळून संध्याकाळी 6 वाजता प्रेमाने चहा प्यावा हा कायदा असू शकत नाही. संसार हा कायद्याने नाही समजदारीने होतो. ऍज अ काउन्सिलर मी हे सांगू इच्छिते सगळ्यांना की या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. म्हणजे एकतर स्त्रीला देवीचं स्वरूप द्यायचं किंवा अगदी पायाच्या वाहनातलं स्वरूप द्यायचं, त्याला जन्मच द्यायचा नाही. म्हणजे तुम्ही काय करताय? हा, एकीकडे म्हणायचं शिवराय हवे असतील तर जिजाऊंना जन्म घ्यावा लागेल. रुपाली पाटील सारखी एखादी अशी स्त्री बोलायला लागली की तुम्ही म्हणणार झाशी की राणी आहे. एक मुलींना स्वतःच्या गमावल्यानंतर पायल प्रतिष्ठान चालवणारी स्त्री म्हटली, पुढे आली बोलायला लागली. हा, त्या खूपच वाचाळ आहेत. म्हणजे आता त्या वकीलताई जे म्हणाल्या की महिला बोलायला लागल्या की ती आगाऊ आहे आणि शांत बसली की मग तिला दाबायचंच आहे. सहन का केलं? हा, आणि का सहन केलंस? तर हे जे सोसायटी करतीये तर वेल एज्युकेटेड आणि वेल कल्चर्ड ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. सुशिक्षित मुलांचे आई वडील वृद्धाश्रमात आहेत आणि अतिशय शेतकऱ्यांची मुलं आई वडिलांना सांभाळत आहेत. हा जो भाग आहे ना, आपण फक्त शिकलेले आहोत का सुसंस्कृत आहोत हा प्रश्न अतिशय प्रत्येकाने महत्त्वाचा प्रश्न. अंतःकरणात विचारायला पाहिजे. मग